विद्यार्थ्यांना मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अरे विद्यार्थ्यांना मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. मॅडम या उलटा फिरव. अरे विद्यार्थ्यांना मारणाऱ्या सरकारचा विद्यार्थ्यांना मारणाऱ्या सरकारचा हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, आज आपण युवा सेनेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन केलं आहे. गुहागर तालुका युवा सेना आणि सर्वच विद्यार्थी उपस्थित, सर्वच ज्येष्ठ शिवसैनिक इथं उपस्थित आहेत. आमचे सर्व मार्गदर्शक उपस्थित आहेत. शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी, महिला संघटिका, तालुका संघटिका उपस्थित आहेत. शहराच्या संघटिका उपस्थित आहेत. सन्माननीय सर्वच शिवसैनिक इथं उपस्थित आहेत. आज आपण 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये जे सोनम वांगचुक हे 20-25 दिवसापूर्वी त्याने उपोषणाला सुरुवात केली आणि उपोषणाला सुरुवात केल्यानंतर शांत चित्ताने त्यांचं उपोषण चालू होतं. आपल्या महाराष्ट्राचा अभिजित दिपके हा देखील तिथे सपोर्टसाठी गेला होता आणि 4 दिवसापूर्वी दिल्ली पोलिसांनी कोणतीही इंटिमेशन न देता एखादं प्रेत उचलतात त्या पद्धतीने सोनम वांगचुक यांना उचललं आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला की आम्ही शांत चित्ताने इथे उपोषण करतोय. जी नीटची पेपर फुटी झाली ती भविष्यात होऊ नये यासाठी म्हणून उद्याच्या विद्यार्थ्यांसाठी, उद्याच्या तरुणांसाठी हे आज आम्ही हे धोरण सरकारला बदलवण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचं हे उपोषण राबवलं आहे. आम्ही आमच्या कवितातून, आमच्या गाण्यातून डफली वाजून शांत चित्ताने तिथे उपोषण करत होतो. पण सोनम वांगचुक यांना कोणतेही इंटिमेशन न देता, केंद्र सरकारने खात्याने कोणतेही इंटिमेशन न देता त्यांना तिथे प्रेतासारखं उचललं आणि विद्यार्थी सांगत होते की उचलू नका, त्यांना आम्ही शांत चित्ताने करतो, तुम्ही त्यांना तिथे सोडा. पण असं करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, त्यांना दगड मारले. जसे काय अतिरेकी आहेत ते आपल्या भारताचे नागरिक आहेत, आपल्या भारताची उद्याची युवाची पिढी आहेत, पण त्यांना झोडण्याचं काम केलं. त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आपण सर्वजण इथं उपस्थित झालो आहे. युवा सेनेच्या वतीनं उपस्थित सर्वच बांधवांच्या वतीनं मी त्या गोष्टीचा प्रथमतः निषेध व्यक्त करतो आणि सोनम वांगचुक आणि त्याचबरोबर अभिजित दिपके यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आपण सर्वजण उपस्थित झालो आहे. त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा देतोय. त्यामुळे बोला भारत माता की जय, वंदे मातरम. हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो. विद्यार्थ्यांना मारणाऱ्या सरकारचा जय हो. विद्यार्थ्यांना मारणाऱ्या सरकारचा जय हो. मॅडम बोलताय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. सन्माननीय आमचे युवा सेनेचे जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय सचिनदादा जाधव हे देखील उपस्थित झालेत. यांचं देखील स्वागत आहे. मी सर्वांचंच मनापासून सगळ्यांची नावं घेऊ इच्छितो, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपला कार्यक्रम आपण घोषणाबाजी, आपला निषेध व्यक्त केला आहे. त्याबरोबर पोलीस पाटील देखील बेलवरकर जे आले त्यांचं देखील स्वागत करतोय. सर्वांचंच मनापासून मी स्वागत करतोय. आपण असाच निषेध आणि असाच उठाव केला तर ही हुकुमशाही देशातली टिकेल. सन्माननीय सचिनदादा यांना विनंती करतो की आपण निषेध व्यक्त करावा. आज पूर्ण देशामध्ये सोनम वांगचुक यांनी जो काय विद्यार्थ्यांसाठी उठाव केलेला आहे आणि त्या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाकडून पाठिंबा आहेच आणि आम्ही आमच्या ईमेल आय डी दिलेला आहे. जर ते नोंदवत असताना जर कोणाला काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या ईमेलवर तुम्ही
मेल करू शकता, त्याची तक्रार करू शकता आणि त्याची दखल उद्धवसाहेब ठाकरे पक्ष हा घेईल, युवासेना घेईल आणि या पूर्ण जो काही त्यांचं आंदोलन चाललं आहे त्याच्यावर ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय त्याचा आम्ही पूर्ण निषेध करतोय आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. मॅडम बोला. आज तुम्ही बघताय जंतर मंतरवर जो आंदोलन चालू आहे, विद्यार्थी सर्व उतरलेले आहेत आंदोलनामध्ये. त्या विद्यार्थ्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आज या सरकारचा आम्ही निषेध करतोय की आज ही तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे आणि त्या तरुणाईचा कोणीही विचार करत नाही आहे, त्यांना न्याय मिळत नाही आहे. आज तरुण पिढीने काय न्याय हक्कासाठी भांडू नये का किंवा प्रश्न उपस्थित करू नये का? तर ह्या सरकार जो झोपलेला आहे त्या सरकारचा आम्ही निषेध करतोय.